राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज बैठक। अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी होणार बैठक। राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक। अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर बैठकीअंतर्गत चर्चा होण्याची शक्यता। आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडून वारकरी संप्रदायाला 70 किलो चांदीचा रथ अर्पण। संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखीला चांदीचा रथ अर्पण। राज्यात अवकाळी पावसाचं संकट। अनेक जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी। नाशिकसह जळगावला ऑरेंज अलर्ट। धुळे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी येलो अलर्ट जारी। मुंबईच्या वातावरणात सातत्यानं होत आहेत बदल। ढगाळ वातावरणामुळे मुंबईकर असह्य उकाड्यानं हैराण। दरम्यान पुढील 1-2 दिवस वातावरणातील स्थिती कायम राहण्याचा अंदाज। रायगड जिल्ह्यात हलक्या पावसाची हजेरी। माणगाव आणि अलिबाग तालुक्याच्या काही भागात पहाटेच्या दरम्यान हलक्या सरी। उल्हासनगर, बदलापूर आणि आजूबाजूच्या शहरांमध्ये ढगाळ वातावरण। हवामान दमट झालं असून पावसाचा अंदाज। वर्ध्यात ढगाळ वातावरण। अवकाळी पावसाचा अंदाज। विजेच्या कडकडाटासह वादळी वारा येण्याची शक्यता। पैठण शहरासह तालुक्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण। काढणीला आलेला गहू आणि बाजरीच्या पिकाला फटका बसण्याची शक्यता। कोकण किनारपट्टीवर विजेच्या कडकडाटासह पावसाची चिन्ह, तर बदलत्या हवामानामुळे आंबा व्यावसायिक सुद्धा हवालदिल। हिंगोली जिल्ह्यामध्ये वाढत्या तापमानाचा उन्हाळी भुईमुग पिकांना फटका। भुईमुग पीक वाळून जात असल्यामुळे शेतकरी चिंतेत। लोणावळ्यातल्या कार्ला एकविरा देवीच्या चैत्र नवरात्र उत्सवाला सुरुवात। कार्ला देवस्थान ट्रस्ट कडून जय्यत तयारी। जगद्गुरु तुकोबाराया त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदैव वैकुंठ गमन सोहळ्यात अखंड हरिनाम सप्ताह आणि संगीत गाथा पारायण। चैत्र नवरात्र उत्सवाला सुरुवात। आज 3रा दिवस। दिल्लीतल्या झंडेवाला मंदिरात देवीची महापूजा संपन्न। सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील भिकवडी खुर्द या गावची सोनार सिद्धनाथाच्या यात्रेला सुरुवात। मानाच्या सासन काट्या आणि 200 वर्षांपूर्वीची रथयात्रेची परंपरा आजही कायम। वेरूळ इथल्या घृष्णेश्वर मंदिरात भाविकांची तौबा गर्दी। 4 दिवसात 14,000 भाविकांनी घेतलं घृष्णेश्वराचं दर्शन। देशभरात एप्रिल ते जून दरम्यान उष्णतेची लाट कायम राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज। मुंबईत वर्षभरात म्हाडाची 5,199 घरांची लॉटरी। राज्यात म्हाडाची 11,000हून अधिक घरं धुळखात। रेडी रेकनरच्या दरात घसघशीत वाढ। रेडी रेकनरचे दर वाढणार। मुंबईत 3.39% तर ठाण्यात 7.72% दरवाढ। मुंबईकरांच्या खिशाला कात्री। घनकचरा व्यवस्थापनाकरता पालिकेला द्यावे लागणार पैसे। उन्हाळ्यापूर्वी जलवाहिन्यांच्या तातडीची देखभाल दुरुस्तीची कामं 3 एप्रिलला होणार। पुणे महापालिकेचा निर्णय। ओडिशा, आसाम, मध्य प्रदेश या राज्यातील प्रवाशांकरता विशेष रेल्वे गाड्या धावणार। मध्य रेल्वेनं यापूर्वी 854 उन्हाळी विशेष रेल्वे गाड्यांची केली होती घोषणा। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खासगी सचिवपदी निधी तिवारी यांची निवड। तिवारी 2022 पासून पीएओ मध्ये उपसचिव म्हणून पदावर। उन्हाळ्यात पर्यटनाकरता गोव्याला जाणाऱ्यांसाठी कोकण रेल्वेनं मडगाव जंक्शन ते लोकमान्य टिळक टर्मिनल्स ही विशेष गाडी चालवण्याचा घेतलाय निर्णय। 6 एप्रिल पासून उन्हाळी विशेष गाडीला सुरुवात। देशातील पहिल्या हायड्रोजन रेल्वेची ट्रायल सुरू। हायड्रोजन फॉर हेरिटेज प्रकल्पांतर्गत 35 हायड्रोजन ट्रेन चालवण्याची योजना। मुंबई समृद्धी महामार्गावरील प्रवास आजपासून महागला। छोट्या 4चाकी वाहनांना नागपूर ते इगतपुरी प्रवासाकरता 1080 ऐवजी आता मोजावे लागणार 1290 रुपये।
एखाद्या वाहन चालकानं ई चलन 3 महिन्यात भरला नाही तर ड्रायव्हिंग लायसन होऊ शकतं रद्द। 1 वर्षात सिग्नल तोडणं किंवा धोकादायक वाहन चालवण्याकरता 3 चलन झाले आता नियमित, तर लायसन किमान 3 महिन्यांसाठी जप्त केलं जाऊ शकतं। एप्रिल महिना शेअर बाजाराला अनेक सुट्या। एप्रिल 2025 मध्ये एकूण 11 दिवस शेअर बाजार राहणार बंद। भविष्य निर्वाह निधीतून 5 लाख रुपये काढता येणार, ही मर्यादा पूर्वी 1 लाख होती। हिंगोलीमध्ये ध्यास श्वास निर्मितीचा उपक्रमांतर्गत पर्यावरण जनजागृती रॅली। जॉईंट्स ग्रुप ऑफ हिंगोली यांच्या वतीनं प्रतिकात्मक ऑक्सिजन मास्क लावून निघालीये जनजागृती रॅली। माढा तालुक्यातील रेल्वे ग्राउंड इथं पहिल्या धम्म परिषदेचं आयोजन। परिषदेच्या अध्यक्षस्थानी भीमराव यशवंत आंबेडकर यांची निवड। वाशिम जिल्ह्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समित्या या ठिकाणी नाणे टंचाईमुळे बंद, त्यामुळे शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांकडे शेतमाल लागतोय विकावा। पालघरमध्ये मिळणारा सरंगा मासा सध्या समुद्रात कमी प्रमाणात, त्यामुळे नाराजी व्यक्त। यामुळे पापलेट उत्पादनात सध्या मोठ्या प्रमाणावर घट। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।